हे मला खेळायला घ्या ना रे. ए तू काय मध्ये उभे राहिले जा ना. मला खेळायला घ्या ना ए रे. चल जा ना. मी पण खेळतो ना ए, तुमच्या. तुला हात नाही तर खेळणार कसं तू? मला जा, चल. खेळायला घ्या ना रे. ए चल परत आलास ना तर डोक्यात पॅड घालीन. चल निघितलं जा. काय रे सोपाना? गावातली पोरं मला लय घाण घाण बोलतात. हा अपशगुनी असं म्हणतात, थोडक्या म्हणतात. बाबा बाबा, गावातली लोक पण माझ्याशी असंच वागतात. पांढरे पायाचं म्हणतात. हे बघ बाबा, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का? नाही. नाही ना. मग आपण इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं. हा बाबा बाबा, काय रे? मी शाळेत जाणाऱ्या पोरांना बघितलं. होय. बर बर. मला बी शाळेत टाका ना. तुला बी शाळेत टाकू? अरे पण मला बी शिकायचंय. वय वय. मी तुम्हाला रोज रोज सांगतो पण तुम्ही लक्षात देत नाही. आपण आता काम करूया. शाळेत जाऊया, मास्तरांना भेटूया, मग काय म्हणतात ते बघूया. हा, हा. बर. बाबा बाबा, काय रे? मला लय भूक लागली, चला ना. अरे देवा, या कामाच्या गडबडीत माझ्या ध्यानातच राहिलं नाही. चल चल. अरे देवा, हा. थांब. हा थांब. हा कसं झालंय? आंघोळा जाळा. हा चांगला आहे ना. पोटभर खा हा बाबा. सोपाना, मला एक सांग, आई तुझ्यावर का चिडली होती र? मी तिला औषध दिलं आणि पाणी दिलं म्हणून. वय, लय चांगलं काम केलं. हा असंच करायचं. हा मदत करायची असते. आता ती चिडते, लक्ष नाही द्यायचं. हा काय, कधीतरी ती मायेनं हात फिरवेल तुझ्यावरून. हा बाबा, मला गावची पोरं खेळायला नाही घेत. अरे वय, ते लहानपणापासून चाललंय. पण म्या खेळतो ना तुझ्या बरोबर. आता आपण एक काम करूया, तू मोठा झालास ना, आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करूया. हा म्या तुझ्या बरोबर खेळतो. हा बापून तू मला शाळेत का नाही नेत? अरे मला पण मी तुला रोज रोज बोलतो, पण तू मला नेतच नाही. हा सकू थांब. अगं सोपानाला भरवत होतो. बा, आता शी तुझं आली. जेवण. बा, मला शी आली. बरं बरं, तू 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 जाऊन तिथं थांब, मी आलो. आईला जेवण वाढून येतो बरं का. सखू थांब, तुझं जेवण आणतोय मी. अरे देवा. ए ए सकू, बा, चड्डी काढ ना. अरे अरे बाबा थांब थांब, मी आलो. दर आलो बाई, आण र लवकर. आलो. ए अरे तोटक्या आला रे. तोटक्या 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 तोटक्या. मला खेळायला नाही घेणार तुम्ही. चल चल निघ, आमच्यात खेळू नको जा. आमच्या आई वडिलांनी सांगितलं की तुला आमच्यात खेळायला नाही घ्यायचं, बरोबर ना रे? ए थोडक्या जा चल इथून. दलबद्र्या, तुला खेळायला नाही घेणार आम्ही. ए तुला जा बोललं ना, जा चल इथून. चला रे खेळायला. अरे तुला सांगितलं ना आमच्या पोरांमध्ये खेळायचं नाही. चल चालू पड इकडून. ये बाबा, कुठे चालले? सावकाश. अरे बाळा, तुझ्या आईला बरं नाही ना, तिला दवाखान्यात घेऊन जातोय. हा आणि हे बघ, तुझं जेवण ठेवून दिलंय बाहेर, खाऊन घ्या. हा आणि दुसरीकडे कुठे जाऊ नकस, घरातच बस. हा ती पोरं मारतील बिरतील, जाऊ नका त्यांच्यात खेळायला. मग उगाच रडायला येतो तुला. येऊ. बाबा, मला खाऊ ना. आणतो र. चला आपण भूताच्या तलावावर पोहायला जाऊया, पण कोणाला सांगू नका. अरे माझा भाऊ वरडल मला. अरे नाही नाही, कुणाच्या बाबांनी ओरडत. चला आपण बघूया. ओ पाटील काका, बाहेर या. ओ पाटील काका.
ओ काका तुमचा बाबू आणि तो बारक्या भूताच्या तळ्या पवायला गेलेत. तुला काय करायचंय? तू कशाला कसा फोडतोयस? पण बाबू एकदा तुला सांगितलं ना मी, आज सांच्याला येतो तुझ्या घरला मी तुझ्या बापाला भेटायला. पण तो काका बाबू आता गप गुमाना निघ, नाहीतर पोकळ बांबूचे फटके देऊन टाकीन. निघतो की नाही? बाबा पोरे पकड थांब मी तुला वाचवतो. पकड सोडू नको पाटलांना कोणीतरी बोल. घाबरू नको मी हाय इथे. अरे नामदेवा, हा? अरे तुझ्या पोरानं काय झालं? काय केलं माझ्या पोरानं? काय नाही केलं पण तुझ्या काय केलं पोरानं. सांग मारू आधी. नको त्याला, सांग. मारू तू नको जाऊ नको त्याला. बाहेर सांगितलं होतं ना. नका मारू नका त्याला. पाटील सोडा तुम्ही. नामदेव, तुझ्या पोरानं माझ्या पोराचा जीव वाचविला. काय? तुमचा पोरगा देवासारखा देव आहे. उद्या कुठलंही काम लागलं तर मला सांगा. कुणी जर याला हात लावला तर गावामध्ये याचा तडगा बांधीन मी. नाही पोरा ये इकडं. अरे बाबा, मी तुला सांगितलं होतं ना घरातनं बाहेर जाऊ नका. मला वाटलं बाहेर पडून तर काहीतरी दुसरंच केलं असशील म्हणून रागावलो. तू चांगलं काम केलंस. ए पोरानो, तुम्ही आता माझ्या सोपानाला तुमच्यात खेळायला घ्याल ना? अरे घेणार की नाही? हा. ए आणि त्याला सांभाळायचं बरं का? चला या पाटील, चल. सोपान, अरे लेका कुठे गेला होतास? हा, बाबा मी अख्खी शाळा बघितली. बघितलीस? खूप मजा आली. हरवा, मला बी या शाळेत टाका. या चट टाकू ना. अरे मग त्यासाठीच तर आलोय ना. चल गुरुजींना भेटूया. चल लवकर ये. गुरुजी येऊ का? हां या बसा. बोला काय सेवा करू? गुरुजी, मला माझ्या पोराला शाळेत टाकायचंय. अच्छा, नवीन ॲडमिशन आहे का? होय. कुठे आहे मुलगा? हा काय? ये अरे ये सोपान इकडे ये ना. ये बघा. ये. हो याला तर हात नाही आहेत. होय. काय नाव तुमचं? नामदेव सोरटे. हां नामदेवराव. हा. हे पहा, तुम्ही याला हँडिकॅप म्हणजे अपंग मुलाची शाळा असते ना शहरामध्ये, तिथे याला ॲडमिशन द्या ना. नाही, त्याला तुम्ही या शाळेत घ्या ना. मी पाया पडतो तुमच्या. अहो असं नका करू. घ्या ना त्याला शाळेत. अहो काका, असं काय करतं? नाहीच जमणार. म्हणजे ज्या दिव्यामध्ये वात नाही आहे तो दिवा जळणार कसा सांगा ना. म्हणजे याला हात नाही आहेत ना, मग हा इतर मुलांसारखा लिहू शकतो, अभ्यास करू शकतो, दप्तर भरू शकतो का? इतर मुलांसारखा हा करू शकतो का? गुरुजी, तुम्ही काय बी करा, पण त्याला तुम्ही शिकवा. अहो इतर मुलांना शिकवतात तसं याला बी शिकवा. काय अवघड आहे? हा? अवघड आहे काका, अवघडच आहे ते. नाही म्हणजे अशा ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आम्हाला अनुभव नाही आहे ना. एवढं सगळं करून सुद्धा मी जर याला ऍडमिशन दिलं तर मग पुढचं काय ना. म्हणजे खाण्याचं धुण्याचं कठीण आहे. नाही, माझं ऐका ना गुरुजी. काय? मी मेहनत घेतो ह्याच्यासाठी, पण तुम्ही ह्याला शिकवा. हे बघा, तो शिकल. त्याची लई इच्छा आहे हो शिकायची. एक काम करा, तुम्ही उद्या इथं पाटील गुरुजी बसतात, हेडमास्तर आहेत ते, त्यांना भेटा. हा बर, पाटील गुरुजींना उद्या येऊन भेटूया बाळा. हा बर गुरुजी, हा, येतो या, मी. या. लय उपकार या झाले या तुमचे. या येतो. हा, हो या या. चल बाळा, चल.